औषधी वनस्पती विकासासाठी कृती आराखडा मंजूर, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 3000 कोटींचा निधी, सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये विशेष कक्ष स्थापण्यात येणार, कांद्याच्या शेतीला आसमानी तडाखा, सोलापूरला हवंय 25,500 क्विंटल बियाणं आणि मनरेगाच्या मजुरांना 15 दिवसात मजुरी मिळणार। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती मंडळामार्फत 20 प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड, काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि बाजार सुविधेच्या विकासासाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे 11.25 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यासाठीच्या वार्षिक कृती आराखड्याला राज्यस्तरीय मंजुरी समितीनं नुकतीच मान्यता दिली आहे। येत्या 15 दिवसात याबाबत केंद्र सरकारची मंजुरी आणि निधीचा पहिला हप्ता मिळणं अपेक्षित आहे। येत्या जून महिन्यापासून या योजनांची राज्यभर अंमलबजावणी सुरू होणार आहे। राज्यात यावर्षी औषधी वनस्पती विषयक योजना राबवताना लागवडीवरच मुख्य भर देण्यात येणार आहे। त्याचबरोबर काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि बाजारांच्या विकासासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। यात देखील विदर्भावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या संकटामुळे राज्यातला शेतकरी अडचणीत आलाय। या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारनं 3000 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे। त्यापैकी सुमारे 1360 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे। उरलेला 1500 कोटी रुपये निधी देखील तातडीनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित करण्यात येणार आहे। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातल्या विविध भागांना गारपिटीचा तडाखा बसला। सुरुवातीला मराठवाडा आणि विदर्भात तर गेल्या 2 महिन्यांमध्ये राज्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांना गारपीट आणि अवकाळी पावसानं झोडपलं। राज्यात झालेल्या गारपिटीमुळे तब्बल 20,59,000 हेक्टर शेती आणि फळबागांचं नुकसान झालं आहे। राज्यात सोयाबीनचं उत्पादन घेतलं जाणाऱ्या जिल्ह्यांमध्ये विशेष संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत। आगामी खरीप हंगामात सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे। हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी हे कक्ष स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सोयाबीनच्या काढणीच्या कालावधीदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालं आहे। त्यामुळे सोयाबीनच्या बियाणांचं उत्पादन अडचणीत सापडलं आहे। त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांच्या टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची साठेबाजी होणं, अनेक ठिकाणी बोगस बियाणांची विक्री होणं यासारखे प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळेच विशेष संनियंत्रण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे रांगडा तसंच उन्हाळी हंगामातल्या कांद्याला तडाखा बसलाय। त्यामुळे गेल्या महिन्यापर्यंत नाशिकसह राज्यातला 40% कांदा सडला होता। त्यानंतरही कांदा उत्पादक पट्ट्यात पाऊस आणि गारपिटीचं थैमान सुरू असल्यामुळे साठवणुकीच्या कांद्याला फटका बसला आहे। बदलत्या हवामानामुळे नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या कांद्याची साठवणूक 50% जास्त होण्याची शक्यता नाही। देशात होणाऱ्या एकूण कांदा उत्पादनापैकी 70% उत्पादन महाराष्ट्रातच होतं। राज्यात होणाऱ्या एकूण कांदा उत्पादनात नाशिक आणि नगर हे 2 जिल्हे आघाडीवर आहेत। यंदा या कांद्याच्या आगाराला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे। सोलापूर जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे 25,500 क्विंटल बियाण्यांची गरज असल्याचा अहवाल कृषी विभागानं तयार केला आहे। या हंगामात संकरित ज्वारी, बाजरी, भात, तूर, मूग, उडीद, संकरित मका, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, ढेंचा, ताग अशी पिकं घेतली जातात। सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही विभागातून ही मागणी नोंदवली गेली आहे। त्यात महाबीजकडे नोंदणी झालेल्या सुमारे 9,000 क्विंटल बियाणांचाही समावेश आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगावर काम करणाऱ्या मजुरांना 15 दिवसांच्या आत मजुरीची रक्कम देण्याचा निर्णय नियोजन विभागानं घेतला आहे। मजुरी देण्यास उशीर झाला तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे। मात्र मजुरी वेळेवर न मिळाल्याने नाराज झालेले मजूर योजनेकडे पाठ फिरवत आहेत। रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्यांना 15 दिवसात मजुरी देण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे। मजुरांचे हजेरी पत्रक बंद झाल्यानंतर 15 दिवसांमध्ये मजुरी न दिल्यास विलंबासाठी प्रत्येक दिवसाला 100 रुपयांमागे 50 पैसे नुकसान भरपाई देखील देण्यात येणार आहे। आंबा फळाची झाडावरून काढणी करताना नूतन झेल्याचा वापर करावा।
फळे जमिनीवर आणि एकमेकांवर आपटणार नाहीत याची काळजी घ्यावी. फळे देठासह काढावीत. आंब्याच्या फळांचे काढणीनंतर फळास रोगापासून सुरक्षित पिकण्यासाठी काढणीनंतर कार्बेंडाझियम 5 ग्रॅम 10 लिटर कोमट पाण्यामध्ये मिसळून केलेल्या द्रावणात 20 मिनिटं बुडवून ठेवून सुकवावीत आणि नंतर आढीमध्ये ठेवावीत. आता बघूया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. कांदा कमाल 1400 रुपये किमान 800 रुपये, बटाटा कमाल 1900 रुपये किमान 1600 रुपये, लसूण कमाल 5000 रुपये किमान 2000 रुपये, आलं कमाल 7500 रुपये किमान 7400 रुपये, भेंडी कमाल 2500 रुपये किमान 2000 रुपये, गवार कमाल 2000 रुपये किमान 1000 रुपये, टोमॅटो कमाल 700 रुपये किमान 500 रुपये, कारली कमाल 2800 रुपये किमान 2500 रुपये, वांगी कमाल 2000 रुपये किमान 1000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे. मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 34 किमान 21, नागपूर कमाल 40 किमान 29, नाशिक कमाल 36 किमान 22, औरंगाबाद कमाल 37 किमान 24, कोल्हापूर कमाल 36 किमान 19, सांगली कमाल 36 किमान 21, सातारा कमाल 35 किमान 20 आणि सोलापूर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. पैका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फार्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. दूध हे पूर्ण अन्न आहे, कारण दुधात सर्व गुणधर्म आहेत. माणसाच्या आहारात सर्व गुणधर्म असणारा एकमेव पदार्थ म्हणजे दूध. पूर्वी आपल्याला उत्कृष्ट आणि सकस दूध उपलब्ध होत होते.
परंतु झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे शहरात पशुपालन करणं शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये दूध संकलन केंद्राची निर्मिती करून त्यावर प्रक्रिया करून दूध शहरासाठी पुरविले जाते. किंबहुना सर्वच लोकांसाठी प्रक्रिया केलेले दूध टिकाऊ असल्यामुळे वापरणे शक्य झालं आहे. स्वच्छ दूध निर्मिती प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी दूध संघाची 2006 साली स्थापना करून परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट आणि सकस दूध पुरविले जाते. दुधावरती इथं आल्यानंतर प्रक्रिया केली जाते. इथं दूध येण्यापूर्वी लोकांना आम्ही एक्सटेन्शन सर्व्हिसेसमध्ये वेटरनरी सर्व्हिसेस त्यांना पुरवतो आहे. वेटरनरी सर्व्हिसेसच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी आपल्याकडे आहेत. ते पशुवैद्यकीय अधिकारी तिथल्या दुभत्या जनावरांची काळजी घेतात. त्यांना औषधांचा वगैरे पुरवठा संघाच्या माध्यमातून केला जातो. दुधाच्या वाढीसाठी आम्ही वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केलेला आहे. बँकांच्याकडून जे काही शेतकरी कर्ज घेतात त्याचं रिपेमेंट आम्ही संघाकडून जाणाऱ्या दुधाच्या बिलातून त्या बँकांच्या परस्पर खात्यावरती जमा केलं जातं. त्यामुळं कोणत्याही बँकेचं रिपेमेंट वगैरे सर्व आपलं व्यवस्थित चालू आहे आणि शेतकऱ्यांना कमी दरामध्ये औषधाचा पुरवठाही केला जातो आमच्याकडून. अशा पद्धतीनं आम्ही एक्सटेन्शन सर्व्हिसेस राबवतो आहे. परत इथं आल्यानंतर आपण सुरुवातीला ऑर्गॅनिक लिपिड टेस्ट वगैरे या दुधाच्या बघतो. म्हणजे दुधामध्ये काय भेसळ असेल किंवा काय असेल तर ती चव बघून किंवा केमिकल ॲनालिसिस करून केलं जातं. त्याच्यानंतर मग परत आतमध्ये त्याचं वजन, सॅम्पलिंग, फॅट ॲनालिसिस, एसएनएफ ॲनालिसिस हे सर्व करून मग आतमध्ये घेऊन चिलिंग प्रोसेस केली जाते. म्हणजे दूध थंड केलं जातं. ते दूध थंड केलेलं परत पाश्चरायझेशन प्रोसेसमध्ये दिलं जातं. पाश्चरायझेशनमध्ये परत 2 वेगवेगळ्या प्रोसेस येतात. सेपरेशन किंवा होमोजनायझेशन आणि स्टँडर्डायझेशन. तर आपल्याला मार्केटमध्ये जे काय दूध द्यायचं आहे ते त्या प्रकारच्या क्वालिटीचं आपल्याला बनवण्यासाठी सेपरेशन आणि होमोजनायझेशन ह्या 2 प्रोसेस कराव्या लागतात. सध्या आपण पाश्चरायझेशनमध्ये 4 प्रकारचं दूध 4 प्रकारच्या ब्रँडचं दूध आपण पॅकिंग करतो. बफेलो मिल्क, काऊ मिल्क, टोनड मिल्क आणि स्टँडर्डाइज्ड मिल्क. बफेलो मिल्क हे 6.5% फॅट, 9.2 9.3% एसएनएफचं असतं. काऊ मिल्क 3.7 3.8% फॅट असतं, 8.5% एसएनएफ असतो. त्याच्यानंतर टोनड मिल्क 3.1% फॅट, 8.5% एसएनएफ असतं. तसं स्टँडर्डाइज मिल्क हे आम्ही इथं पॅकिंग करतो. ते सध्या 4.5 4.6 इतकं फॅट असतं त्याचं आणि 8.6 8.7% एसएनएफ असतं. असं 4 प्रकारचं दूध इथं पॅकिंग केलं जातं. हे पॅकिंग केलेलं सर्व दूध इथं लोकल इचलकरंजी, सांगली, जयसिंगपूर, कोल्हापूर अशा एरियामध्ये जातं. परत तिथून आणि कर्नाटक, बेळगाव, विजापूर, हुबळी ह्या एरियामध्ये पण दिलं जातं. तसंच पुण्यापर्यंत आपलं दूध मार्केटमध्ये गेलेलं आहे. दुधाबरोबरच आपण इतर दुग्धजन्य पदार्थ, इंडिजिनस दुग्धजन्य पदार्थ बनवतो. त्याच्यात श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, दही, लस्सी, ताक, खवा, मावा, परत पनीर हे सर्व प्रोडक्ट आपण इथं बनवतो. तेही आमच्या ब्रँडमध्ये आम्ही इथं पॅकिंग करतो आणि योग्य दरामध्ये मार्केटमध्ये वितरण केलं जातात. सध्या मार्केटमधला जो आमचा शेअर आहे तो थोडासा कमी आहे, पण आपण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ते मार्केटमध्ये द्यायचा प्रयत्नात आहोत. या दूध संघाची क्षमता 1 लाखाची आहे, परंतु सध्या 65,000 लिटर दूध संकलन होत आहे. 2,500 लिटरवर सुरू केलेल्या संघाची वाटचाल अतिशय यशस्वीरित्याने सुरू आहे. स्वाभिमानी दूध संघाची स्थापना ही 2006 साली झाली, पण प्रत्यक्षात कामकाज सुरुवात झाली ती 17 जून 2009ला. पहिल्यांदा ज्यावेळी दूध आमच्याकडे आले ते फक्त 2300 लिटर एवढीच दूध संकलन झालं. त्यानंतर त्यावेळी 50,000 कपॅसिटीची आमची ही दूध संघ होती. आता ही 1 लाख कपॅसिटीची आमची दूध संघ आहे. या दूध संघात आज रोजी 65,000 लिटर दूध कलेक्शन होत आहे. प्लॅन्ट ज्यावेळी एकूण हे 57 गुंठ्यात हा प्लॅन्टचा विस्तारित झाला असून या प्लॅन्टमध्ये पहिला जो प्रोजेक्ट खर्च आहे तो 2,40,40,00,000 पूर्ण प्रोजेक्ट आमचा बसलेला आहे. त्यासाठी आम्ही स्टेट बँकेकडून 1,63,00,000 कर्ज घेतले. त्या अगेन्स्ट नाबार्ड कंपनीकडून आम्हाला 50,00,000 सबसिडी मिळाली आणि आज रोजी तो कर्ज आम्ही पूर्णपणे नील केलेला आहे. तसं आर्थिकदृष्ट्या पाहता कंपनीची मजबूत स्थिती आहे, कारण काटकसर आणि चिकाटीच्या व्यवस्थापनामुळे आणि कोणाचाही हस्तक्षेप नसल्यामुळे निर्णय क्षमता जी आहे ते व्यवस्थापकांना आम्हाला पूर्णपणे संचालक मंडळाने दिलेलं आहे. त्यानुसार आम्हाला कुठलेही कामकाज करायला आणि व्यवहार करायला बिनधास्तपणे करू शकतो. त्यामुळे कंपनीची प्रगती आहे ही झपाट्याने होत आहे. दूध उत्पादकांचे जे बिलं आहेत आम्ही ते कायम 1/11/21ला देण्याची आमची प्रथा आहे. बाकीचे संघ 3/13/23ला मी कायम आजपर्यंत 1/11/21ला बिलं दिले आहेत. कुठलेही बिलं आम्ही तटवत नाहीत. आजपर्यंतचे हे आमचं रेकॉर्ड आहे. तसेच एकूण मॅनेजमेंटसाठी ते विविध विभाग आहेत. एक स्टोअर विभाग आहे, परत पशुवैद्यकीय विभाग आहे,
अकाउंट विभाग आहे, प्रत्येक विभागात मॅनेजिंग लेवलला त्या अधिकारी आहेत, तसेच 180 स्टाफ आहे. या स्टाफच्या वतीने सगळ्यांचं हे कारभार चालत असतो. या दूध संघाचं दूध संकलन केंद्र चालविल्यामुळे प्रभू कुंभोज यांना आर्थिक फायदा चांगल्या प्रकारे होत आहे. तसेच संघाकडून केंद्र चालविण्यासाठी मार्गदर्शनही मिळते. आमच्या गावात दूध संकलन केंद्र चालू झाल्यानंतर माझं स्वतः संकलन गाईचं आणि म्हशीचं दूध वितरण केलं जाते सेंटर नंबर 211ला. त्यानंतर त्या सेंटरचं दूध स्वाभिमान दूध संघात पोचलं जातं आणि माझ्या 10 गाई 10 म्हशी असून त्यांचं दूध उत्पादक संघाला पोचलं जातं. त्या माध्यमातून अगोदर आम्ही ह्या दोन्ही गाई आणि म्हशीचा दूध खाजगी दूध संस्थांना घालत असून त्यांच्याकडून फॅट SNF दरमार्फत मारलं जात होतं. नंतरनं गाय व म्हैस दूध घातल्यानंतर आम्ही संघाकडून भरपूर आम्हाला दर फॅट SNF व्यवस्थित मिळत असून आमची आर्थिक सुधारणा व्यवस्था आमची झाली असून संघाकडून आम्हाला दर वगैरे चांगला मिळत आहे. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. सकाळी 6:05 उत्तम शेती, लोकसंगीत आणि कीर्तनातून परंपरेचं जतन करणारे आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण लोकजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे उपयुक्त कार्यक्रम. आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. उत्तम शेती, कुटुंब स्वास्थ्य, चालू जमाना, भेटी गाठी, लोकसंगीत आणि ग्रामीण महिलांसाठी स्नेहबंध, तसंच रोज संध्याकाळी 7:15चा माझं घर माझं शेत अशा सप्तरंगी कार्यक्रमाचं इंद्रधनुष्य. या दूध संघाला दूध विकत असल्यामुळे येथील पशुपालन करणाऱ्या शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी आणलेल्या दुधाला योग्य भाव, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे आणि पशुवैद्यकीय सेवा उत्कृष्टरित्या पुरविल्या जातात. मी या स्वाभिमानी दूध संघाला दूध पुरवठा गेली 2-3 वर्ष झाले करतोय. त्याआधी मी खाजगी दूध संस्थेला दूध पुरवठा करत होतो, पण या दूध संस्थेला मी दूध पुरवठा केल्यापासून आम्हाला चांगला फायदा झाला आहे. आम्हाला प्रत्येक 10 दिवसाला दूध बिलं वेळेवर दिली जातात. त्याचबरोबर दिवाळीवेळी बोनससुद्धा चांगला दिला जातो. प्रत्येक लिटरमागे वाहतूकसुद्धा आम्हाला मिळली जाते. तसेच एका फोनवरती आम्हाला पशुवैद्यकीय सेवासुद्धा पुरवली जाते. त्याचबरोबर पशुखाद्यसुद्धा वेळेवर मिळते. त्याचबरोबर या दूध संघाला दूध घातल्यामुळे आमचा चांगला आर्थिक फायदा झाला असून हा दुग्ध व्यवसाय आम्हाला आता फायदेशीर वाटू लागलेला आहे. या संघामुळे आमची चांगली आर्थिक घडी चांगली बसली असून या दुग्ध व्यवसायामध्ये आता मोठ्या प्रमाणात विकास करावा व यांत्रिकीकरण दूध पुरवठा मोठ्या प्रमाणात करावा अशी आमची आता तयारी झाली आहे. कोल्हापूर परिसरातील शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव मिळावा, पशुपालन व्यवसायाला गती मिळावी, बेरोजगार युवकाच्या हाताला काम मिळावं आणि सर्वसामान्य ग्राहकाला दर्जेदार गुणवत्ता असणारं दूध उपलब्ध व्हावं म्हणून स्वाभिमानी दूध संघाची स्थापना केली. दूध हे पुरणान्न आहे आणि हे पुरणान्न दूध शहरी आमचे जे बांधव आहेत, जे शेतकऱ्यांचेच नोकरीनिमित्तानं व्यवसायानिमित्तानं शहरी विभागात जाऊन राहिलेले आहेत, त्यांना त्यांच्याच भागातलं दूध चांगल्या पद्धतीचं द्यावं हा एक उद्देश आहे. त्याचबरोबर या कंपनीचे सभासद जे आहेत ते सर्व शेतकरी आहेत, ज्यांचा 7-12 आहे अशाच लोकांच्या सभासदांच्यावरच ही कंपनी उभारलेली आहे. त्याचाही योग्य मोबदला ज्यावेळेस या संघातून चांगल्या पद्धतीनं
व्यवसाय करून जे काय राहतील त्याचा फायदा त्या सर्व सभासद लोकांना व्हावा. आणि चौथी गोष्ट, या भागामधील जे तरुण बेरोजगार असतील त्यांना इथं उद्योगधंद्यात सामील करून घेऊन त्यांनाही त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं त्यांचंही घर स्थिर राहावं, असे याच्यामागचे उद्देश आहेत. आणि ते उद्देश सफल होण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला आम्हाला सभासदांचा संपर्क करावा लागला. संपर्क करत करत लोकांनी स्वेच्छेने याचे सभासद झाले, या डेअरीचे, या कंपनीचे. आणि 2009 साली या कंपनीच्या वतीनं हा स्वाभिमानी दूध संघ सुरू झाला. सुरुवातीच्या काळात या भागातील दूध संघांच्या स्पर्धेमध्ये राहून या स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टिकोनातून काही आम्ही स्वतःला शिस्त लावून घेतली इथं काम करणाऱ्या सर्वांनी. आणि त्याचाच परिणाम म्हणून गेल्या 4-4.5 वर्षात या कंपनीचं सुरुवातीचं पहिल्या दिवशीचं संकलन 2,500च्या आसपास होतं, ते आज 65,000च्या दरम्यान आहे. आणि अशा पद्धतीनं या कंपनीचं आणि या दूध संघाची उन्नती दिवसेंदिवस दररोज चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि त्याचा फायदा इथल्या उत्पादकांना होत आहे. या भागातले जे लोक ग्राहक असतील, संपूर्ण पुण्यापर्यंत आमचं दूध जातं आहे, मुंबईला जात असते, बेळगाव, कर्नाटकच्या बेळगावला जातं आहे, विजापूरला जात असते, सोलापूरला जातं आहे. अशा सगळ्या ठिकाणी सांगली आणि कोल्हापूर मेन आमचं टार्गेट आहे. कारण या भागातल्या लोकांना चांगल्या दुधाचा पुरवठा आम्ही करू शकतो आहे. आणि सर्व समाधानी आहेत. प्रत्येक वर्षाच्या ह्याच्यामध्ये जे काय नफ्याच्या स्वरूपात राहत असते ते आम्ही डिव्हिडंडच्या स्वरूपानं या सभासदांना देतो. आणि त्याचबरोबर प्रत्येक दिवाळीच्या पूर्वी उत्पादक म्हणून जे असतील त्यांनाही फरक बिल या निमित्तानं किंवा त्याचा जो आमचा नफा झालेला असतो त्याचंही त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करून देत असतो. त्याचबरोबर इथं काम करणाऱ्या कामगारांनाही बोनस आम्ही देत असतो. अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या हा संघ पुढे वाटचाल करत आहे आणि प्रगतीच्या पथावर आहे. शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी चालविलेल्या दूध संघामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्याला पशुपालन करण्यास प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे दूध उत्पादनामध्ये वाढ होत आहे. आमच्या 2 म्हशी आहेत. पेंड गुळी मिळत्या, सरकी पेंड मिळत्या, महिना व्हायच्या आधी बिल मिळतं आणि व्यवस्थित आहे. पहिलं परिस्थिती दुधाची कमी दरात होती. आता ह्या डेअरी चालू झाल्यापासून आपलं दुधाचं बिल व्यवस्थित येतं आहे, दुधाचं बिल वाढून येतं आहे, बोनस येतं आहे. ह्याच्यामुळं आपण चांगलं झालं इथं डेअरी चालू झाल्यापासून. या दुधाला योग्य भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढत आहे आणि तो पशुपालनाकडे वळत आहे. तसेच परिसरातील नागरिकांना योग्य दरात दुग्धजन्य पदार्थ मिळत असल्यामुळे तेही समाधानी आहेत. अशा रीतीने अत्यंत चोख आणि दर्जेदार व्यवस्थापन करून स्वच्छ दुधाची निर्मिती केली जाते. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी समाधानी आहेत. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.